सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरामध्ये होम हवन तसंच इतर धार्मिक विधी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। यजमानांनी देवाला आवाहन करून होम हवनास प्रारंभ केला। या प्रसंगी मसरे परिवारातील सदस्य उपस्थित होते। ओम अग्नि स्वाहा अग्नि स्पर्शयित्वा ओम अग्निज्योत्याय ओम अग्निज्योत्याय शूलं पादुर्वेदते अस्ते प्रसन्नाः सेवे शरदिमर्तिना लक्ष्मीश्वरो जातिका भगवती रूपा भवानी माता की जय। ओम ओम अग्ने स्वाहा अग्ने नमः देवासमग्ने नमः स्वाहा चंडिकाय नमः। ओम अग्ने स्वाहा स्वाहा चंडिकाय नमः। ओम अग्ने स्वाहा अग्ने नमः। स्वाहा चंडिकाय नमः। ओम अग्ने स्वाहा अग्ने नमः। जीवन सर्वजन्तुस्तमं यजुर्वेद दक्षिणे पश्चिमे सामवेदं च उत्तरे चतुर्वेदं चतुर्वेदोभ्यो नमः। असंख्यासनैवत्रागमनं तेजागुंसहस्रगुणान्विंशे रुद्रकलदेवताभ्यो नमः। अष्टमी ह्या आहे। आज सकाळी अक्षर पूजा झाल्यानंतर अलंकार महापूजा संपन्न झाली। तदनंतर आता 1 वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि होम संपल्यानंतर 7 वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याच्यानंतर आपल्या घरातून 7 वाजता दहीहंडीची मिरवणूक निघते। ते दुधाचा दहीहंडी रूपाभवानी मंदिरामध्ये पोचल्यानंतर दुधाचा अभिषेक होतो। नित्योपचार पूजा झाल्यानंतर छबिण्याचा कार्यक्रम संपून आजचा कार्यक्रम संपतो। भाविकांनी एवढं नम्र विनंती आहे त्यांनी आपले दागदागिने सांभाळावे आणि आपल्या मुलांनाही सांभाळावे आणि कुठल्याही वस्तू काय जर कुठं दिसले तर आपण तिथले संबंधित पोलीस खात्यांना तुम्ही ताबडतोब कळवावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि सगळ्या भक्तांनी आज रूपाभवानी देवीचे दर्शन करून पावन व्हावे असे मी आवाहन करतो। कोजागिरी पौर्णिमेची काय कार्यक्रम? कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला आहे। त्या दिवशी सकाळी अलंकार महापूजा होते, त्यानंतर महाप्रसाद होतो, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नंतर नित्योपचार पूजा झाल्यानंतर दुधाचा प्रसाद दिला जातो सगळ्या भाविकांना आणि त्यानंतर छबिण्याचा कार्यक्रम संपन्न होतो।
लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।